तर गुजरातच्या व्यापाऱ्याने बाहेरच्या व्यापाऱ्याशी समझोता करून घेतला आणि मग दाखवण्यासाठी मी भारतातल्या सगळ्या व्यापाऱ्यांसाठी असणारा कांदा खुला केला। मोदीजी, आम्ही असणारे एवढे मूर्ख नाही की तुमचा गेम आम्हाला असणारा समजू शकला नाही। तुम्ही गुजरातसाठी खुलं केलं। गुजरातच्या व्यापाऱ्यांनी 2 दिवसामध्ये परदेशी व्यापाऱ्याबरोबर एग्रीमेंट केलं, सगळं केलं, कांदा पूक केला आणि 4 दिवसानंतर तुम्ही म्हणताय मी भारतासाठी खुला केला। कुणाला फसवताय? आणि म्हणून हे पंतप्रधान देशाचं पंतप्रधान नाही आहे। हे जे पंतप्रधान आहे हे गुजरातचं आहे। दिल्ली ही राजधानी आहे की नाही? मागच्या 10 वर्षामध्ये एक तरी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम दिल्लीत झालाय का मला सांगा। नाही तर गांधीनगरमध्ये किती झाले तेवढं सांगा, अहमदनगर अहमदाबादमध्ये किती झाले? ट्रम्प आला तोही गुजरातमध्ये, जपानचा पंतप्रधान आला तोही गुजरातमध्ये, फ्रान्सचा राष्ट्रपती आला तोही गुजरातमध्ये, इटलीची प्राईम मिनिस्टर आली ती सुद्धा गुजरातमध्ये। मोदीजी, आम्ही तुम्हाला विनंती करतो की दिल्लीतलं जे कॅपिटल आहे ते कॅपिटल नष्ट झालेलं आहे आणि अहमदाबाद हे कॅपिटल झालंय एवढं तरी घोषित करा। म्हणजे जे काय आहे ते गुजरात। आता ही वागणूक जी आहे हे इतर राज्याची लोक कशी सहन करतात? महाराष्ट्र एक सक्षम राज्य, त्याला कोणाची गरज नाही, ते स्वतःच्या पायावरती उभं राहतं। इथला माणूस कष्टाळू आहे, तो स्वतःच असताना सगळं निर्माण करत असतो। पण उरलेले राज्य तशी नाही, तर त्यांना मदत लागते ना, त्यांना मदत लागते। त्यांना मदत देण्याच्या ऐवजी हा सगळा गुजरातमध्ये घेऊन चालला अशी असताना अहमदाबाद ते मुंबई गाडीने मी जात असतो, 4.5 तासात मी पोचतो गाडी। रस्ता फार चांगला आहे, हायवे आहे, 6 लेन हायवे आहे, त्याच्यामुळे 4.5 तासामध्ये आपण पोचतो। पण मोदींना अहमदाबादचा माणूस मुंबईमध्ये 4.5 तास फार वाटतात, तो असताना 50 मिनिटामध्ये आला पाहिजे आणि 50 मिनिटामध्ये आला पाहिजे म्हणून त्यांनी असताना बुलेट ट्रेन, आणि त्या बुलेट ट्रेन उभी करण्याची किंमत किती? तर 1 लाख कोटी। त्या फक्त 400 किलोमीटरसाठी। अनेक जणांनी सांगितलं एक स्पेशल ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद चालवली ती सुद्धा 2.5 तासात जाईल, नॉन स्टॉप चालवली ती सुद्धा जाईल। हा जो 1 लाख कोटीचा असताना कर्ज आपण करताय ते उरलेल्या रेल्वे स्टेशन आणि उरलेल्या ठिकाणी रेल्वे पाहिजे त्या ठिकाणी आपण असताना बांधा। पण मोदी हेकेखोर गुजरातचा असणारा पंतप्रधान गुजरातमधल्या लोकांना मी अमुक केलंय तमुक केलंय सांगितलं पाहिजे आणि म्हणून 1 लाख कोटीचं कर्ज काढलं आणि आपल्या डोक्यावरती बसवलंय आणि म्हणून 26 रुपयाचं कर्ज हे असणारा 96 रुपयावरती 2026ला चाललंय अशी असणारी परिस्थिती। कशासाठी? तर एका माणसाच्या इगोसाठी अशी असणारी परिस्थिती, एका माणसाच्या इगोसाठी अशी असणारी परिस्थिती। नीरव मोदी कोण? तो महाराष्ट्रातला की गुजरातला? 18,000 कोटीचा कोकीन सापडलं
मुंबईच्या बंदरात सापडलं की पोरबंदरच्या बंदरात सापडलं. आता 18,000 कोटीचा असणारा कोकीन हे जर या देशामध्ये येत असेल तर नवीन पिढीचं काय? आणणारा कोण अजून सापडलेला नाही. आणणारा कोण अजून सापडलेला नाही. आणि हे सरकार माझ्या दृष्टीने असणारं वसुलीचं सरकार. पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय जे असलं पाहिजे ते मानवतेचं कार्यालय राहिलं नाही, ते वसुलीचं कार्यालय झाले अशी असणारी परिस्थिती आहे. मी काय म्हणतोय तर राज्यसभेमध्ये चार महिन्यापूर्वी एका प्रश्नाला उत्तर देण्यात आलं. तो प्रश्न असा होता की 2014 ते हा प्रश्न विचारेपर्यंत या देशामध्ये किती नागरिकांनी एक देश सोडला आणि त्याच्याच बरोबर नागरिकत्व सोडलं याची आकडेवारी द्या. प्रश्न काय होता तो लक्षात घ्या. प्रश्न हा होता की 2014 पासून या देशामध्ये राहणाऱ्या लोकांनी नागरिकत्व सोडलंय का, आणि सोडलं असेल तर त्यांची संख्या किती आहे ते सांग. आणि सरकार उत्तर देत आहे की 17 लाख कुटुंब अशी आहेत, 17 लाख कुटुंब अशी आहेत की त्यांनी 2014 ते प्रश्न विचारेपर्यंत या देशाचं नागरिकत्व सोडलं आणि या देशालाही सोडलं अशी परिस्थिती आहे. जे सरकार म्हणते की आम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालो, हे 17 लाख गेलेले मुसलमान नाही आहेत, हे 17 लाख कुटुंब ख्रिश्चन नाही आहेत, हे 17 लाख कुटुंब सर्वच्या सर्व हिंदू आहेत आणि त्यांची मालमत्ता ही कमीत कमी 50 कोटी आहे अशी परिस्थिती. भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे की मी दिलेली आकडेवारी खोटी आहे सांगा, त्याच दिवशी तुम्हाला चॅलेंज देतो. या ठिकाणी तुम्ही या आणि तुम्हाला राज्यसभेचा प्रश्न क्रमांक नंबर कुठल्या दिवशी दिला, कुठल्या मंत्र्यांनी दिला तेही मी आपल्याला सरळ त्या ठिकाणी सांगतो. माझी आकडेवारी नाही आहे, ही सरकारी आकडेवारी, राज्यसभेच्या रेकॉर्डवरती ठेवलेली ही आकडेवारी आहे. हे 17 लाख कुटुंब गेले का? त्याचं उत्तर तुम्ही अमित शहाची मुलाखत बघितली इलेक्ट्रोल बॉन्डच्या संदर्भात, तर तो असं म्हणतो की 20 लाख जमले. प्रत्यक्षात 20 लाख नाही 12 लाख जमले. त्या 12 लाखापैकी 6 लाख बीजेपीच्या तिजोरीत गेले अशी असणारी परिस्थिती आहे. हे जे कुटुंब सोडून गेले त्यांना सातत्याने तगादा होता, एक तर बॉन्ड विकत घ्या आणि आम्हाला असणारा मदत करा. हे म्हणत होते आम्ही असणारा कायदेशीर जगतोय, सरकारचे जेवढे टॅक्सेस आहेत अमुक आहेत ते आम्ही सगळे भरतोय, आमच्याकडे जास्ती पैसा नाही, आम्ही बॉन्ड देऊ शकत नाही. तुम्ही बॉन्ड देऊ शकत नाही तर आम्ही तुमच्यावरती ईडीचा वापर करतो, इन्कम टॅक्सचा वापर करतो, सीबीआयचा वापर करतो. ही सगळी कुटुंब एक निष्ठावान होती, समाजामध्ये त्यांची असणारी इब्रत होती, समाज त्यांना असणारा मानत होता. आणि त्यांना असं वाटलं की ह्यांना जर आपण पैसे दिले नाहीत, यांच्या वसुलीला जर आपण असणारा नाही तर देणार कुठून, हे आपल्यावरती धाडी घालतील आणि आपल्या इज्जतीचं खोबरं करतील. तेव्हा आपल्या बापदादाने कमवलेल्या इज्जतीचं खोबरं होऊ नये म्हणून ते असताना देश सोडून गेले अशी असणारी परिस्थिती. तुम्ही अशा सरकारला पुन्हा सत्तेवरती बसवणार? त्या 17 लाख कुटुंबाच्या पाळी आली, उद्या आपली पाळी असेल, उद्या आपली पाळी असेल. चुलीवरती
जो भात आपण शिजायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हात आपण घालत नाही, त्याच्यातलं एखादं दोन कण आपण घेतो, ते दाबून बघतोय की झालाय की न झालाय, दमलाय की न दमला आपण बघतो. तशाच रीतीने इथे असणारं या सरकारचे पावलं आपल्याला दिसायला लागलेली आहे. हे वसुलीचं सरकार आहे. याच्याच बरोबर असणारं निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत, त्यांच्या यजमानांच्या असणारा मी दाद देतो की त्यांनी एक 11 दिवसापूर्वी एक मुलाखत दिली. त्यांचं नाव आहे प्रभाकरण हे त्यांचं नाव आहे. यूट्यूबवरती आपण शोधलं तर त्यांची मुलाखत येईल. आणि त्यांनी इथल्या मतदारांना आगाह करण्याचा प्रयत्न केला की पुन्हा मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला सत्ता देऊ नका, हे त्यांचं म्हणणं आहे. कारण का तुम्ही सत्ता दिली तर लोकशाही संपली म्हणून एक लक्षात घ्या. पुढे जाऊन म्हणतो की संविधान संपलं म्हणून हे लक्षात घ्या. हुकुमशाह जन्माला आला हे आपण असं लक्षात घ्या. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जो असं सांगतो की मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये जे गोधरा झालं आणि पंतप्रधानाच्या कालावधीमध्ये जे मणिपूर झालं, हे भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, हा त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला. हा इशारा कोण देतोय? तर अर्थमंत्र्यांचे पती हे देतात. एका प्रकारचं सरकारमधलाच माणूस आपल्याला असा आगाह करतो. मी काँग्रेसवाल्यांना आवाहन करतो की तुम्ही एवढे घाबरताय. राष्ट्रवादीवाले तोंड उघडायला तयार नाहीये. तुम्ही कधी असताना शरद पवारांच्या तोंडून हे 17 लाख कुटुंबाच्या त्या सभागृहाचे जे मेंबर आहेत, ज्या सभागृहामध्ये उत्तर दिलंय त्या सभागृहाचे असणारे शरद पवार हे मेंबर आहेत, कधी भाषणात तुम्ही ऐकले की राज्यसभेमध्ये असं उत्तर आलंय म्हणून? नाही. त्या काय हे सगळे इन्क्वायरी खालचे. हे इन्क्वायरी खालचे. हे मिलीजुली सांगितलं चाललेलं आहे. मी तुझी पाठ खाजवत नाही, तू माझी पाठ खाजवू नको, तू बी चूप मैं बी चूप, प्रोफेसर गपचूप, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि फरक कोणाला पडणार आहे? हा आपल्याला पडणार आहे, हे लक्षात. आणि म्हणून ते धागे आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारासंदर्भात बोलत नाही, त्याचं असणारं प्रकरण आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळलेलं आहे. उद्याच्या या दागी माणसाला तुम्ही सत्तेवरती पाठवल्यानंतर तो तुमची बाजू मांडणार आहे की सत्ताधाऱ्यांचे पाय चाटत बसणार आहे, याचा तुम्ही असणारं त्या ठिकाणी ठरवलं. आणि म्हणून उद्याचा प्रतिनिधी हा आपला कुणाचा बगल बच्चा होणार नाही, याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. उद्याचा आपला प्रतिनिधी कोणाचा बगल बच्चा होणार नाही, तो त्याचाच मालक राहील, हे आपण असं त्या ठिकाणी लक्षात गेलं पाहिजे. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे, आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे की आपला प्रतिनिधी हा सच्चा प्रतिनिधी असतो. मी कुठल्याही कारखानदाराकडे पैसे मागायला जात नाही. मी कुठल्याही कारखानदाराकडे पैसे मागायला जात नाही, कुठल्याही माणसाकडे पैसे मागायला जात नाही. पण मतदाराकडे पैसे मागायला मी निश्चितपणे जात असतो. मी मतदाराकडे नेहमीच जात असतो. 40 वर्ष झाली. माझी पहिली निवडणूक सुद्धा वर्गणीतून केली. मग कालची सुद्धा निवडणूक ही मी वर्गणीतूनच केली. ही तर प्रथा पडली पाहिजे. मी निवडून गेलेलो, माझी बांधिलकी कोणाशी असली, माझी बांधिलकी कोणाशी असली पाहिजे? मतदाराशी असली पाहिजे की ज्यांनी माझ्या इलेक्शनला पैसे लावले त्याच्याशी असली पाहिजे? कोणाशी असली पाहिजे? मतदाराची असली पाहिजे. तर मग मतदाराने त्याला जो उमेदवार पाहिजे त्याच्या निवडणुकीसाठी फंड सुद्धा जमा केला पाहिजे, हे लक्षात. काही जण देतात, काही जण शिव्या देतात. म्हटलं जे शिव्या दिले तेही लखलात, ज्यांनी दिला तोही लखलात.
मी उद्या त्या कारखानदाराचे पैसे घेऊन आपल्या इथे आलो तर तो कारखानदार मला तुमच्याशी इमानदार राहू देणार नाही, तर तो म्हणणार आहे प्रकाशराव तुमच्या इलेक्शनचा खर्च मी केलेला आहे, त्याच्यामुळे तुमची इमानदारी ही माझ्याकडे पाहिजे. मतदार असताना हवेवरती गेला, मतदार हा हवेवरती गेला. इथे लोकशाही आपल्याला जर जमिनीतला पायाभूत म्हणून आपल्याला करायचं असेल तर आपण सुद्धा जो उमेदवार आपल्याला पाहिजे त्या उमेदवाराच्या अकाउंटमध्ये पैसे आपणच टाकले पाहिजे हे लक्षात घ्या. नाही तर असणारा उमेदवार आपण निश्चितपणे निवडून देऊ, पण तो आपल्याशी इमानदार राहणार नाही. तो ज्याने पैसे लावले त्याच्याशी इमानदार आहे त्याशी असणारी परिस्थिती. मित्रो, माझ्या माहितीप्रमाणे 10 वर्षापूर्वी निर्णय झाला की इथेनॉल हे 20% पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स करता येतं. काय परिणाम होतो? तो निर्णय याच्यासाठी घेण्यात आला की जो ऊसाचा शेतकरी आहे त्याची जी FRS असते तिला कुठेतरी आपल्याला वाढवता आलं, तिला कुठेतरी वाढवता. इचलकरंजीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला असणारं निवडून द्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार आम्ही उभे करू त्यांना आपण निवडून घ्या. आम्ही असणारा इथेनॉलचा निर्णय हात लावून घेऊ आणि अंमल करू त्याच्यामध्ये. आता असणारा निर्णय आला पण अंमलबजावणी आलेली. उद्याची ही अंमलबजावणी करा. उद्याची ही अंमलबजावणी झाली तर ऊसाला 100 रुपये अधिक टनामागे मिळतील हे आपण असणारा लक्षात घ्या. आता ज्यांना ऊसामागे 100 रुपये टनामागे जास्ती पाहिजेत त्यांनी असणारं प्रशांत कदम यांना असणारं मतदान करावं आणि आपली आर्थिक परिस्थिती भक्कम करावी हे मी आपल्या सगळ्यांना असणारं विनंती करतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की प्रशांत कदम यांची निशाणी प्रेशर कुकर आहे. तुमच्यावरती प्रेशर येण्यापेक्षा इतरांवरती आपण प्रेशर टाका आणि प्रेशर कुकरला मतदान करून घ्या हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. आपण सगळ्यांनी शांततेने ऐकलं त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि आपली रजा घेतो. वंचित बहुजन आघाडीचा, सदैव बाळासाहेब आंबेडकरांचा. प्रशांत कदम तुम आगे बढ़ो. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत कदम यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सदैव बाळासाहेब आंबेडकर या प्रचारार्थ उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं कराड शहराच्या वतीने आभार मानतो आणि सर्व सातारा जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींचं आभार मानतो आणि सभा संपली असं जाहीर करतो. बंद कर